आणि ही दृश्य आहेत पुण्यामधली राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सपत्नीक मतदानासाठी पोहोचलेले आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत मुरलीधर मोहोळ आणि सध्या या महापालिकांच्या निवडणुकांसाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। या महापालिकांमध्ये त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण पुण्याच्या राजकीय वर्तुळातलं भाजपचं एक महत्त्वाचं नाव, एक महत्त्वाचा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पाहिलं जातं आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते सपत्नीक पोहोचलेले आहेत। पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत, त्यामुळे महापालिकेचं काम कशा पद्धतीने चालतं याचा दांडगा अनुभव त्यांच्यापाशी आहे आणि आता केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि ते मतदानासाठी सपत्नीक पोहोचलेले आहेत। बाहेर जाऊ ना, बाहेर तिकडनं येतानाचा हा शॉट मिळेल ना। तर मुरलीधर मोहोळ हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सपत्नीक मतदानासाठी दाखल झाली तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, पुण्याच्या राजकीय वर्तुळातला भाजपचा एक महत्त्वाचा चेहरा मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर मतदान करतायत। सध्या जर आपण बघितलं तर अर्थात पुण्याची भाजपची ज्यांच्यावर पूर्ण धुरा होती या निवडणुकीच्या दरम्यान तेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। पुण्यातील कोथरूड या ठिकाणी असलेलं जोग शाळा या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर या मतदान केंद्रावर आज सकाळपासूनच अर्थात मतदानाला सुरुवात झाली, त्याच्या अगोदरपासूनच मोठी रांग पाहायला मिळत होती आणि सकाळी लवकर या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आणि बरोबर आहे, पुण्यातल्या सगळ्या नगरसेवकांचं भवितव्य सुद्धा आज मतपेटीत कैद होणार आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।